जिल्हा परिषद आरोग्य विभागात जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदावर एमपीएससी मार्फत धनंजय वाळा या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे। 1.5 महिन्यापूर्वी ते रुजू झालेत, त्यामुळे त्यांच्याकडे आयईसी चे कामकाज देणे बंधनकारक आहे। मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांचा सोयीस्कर कारभार म्हणजे एमपीएससी मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्याऐवजी कंत्राटी कर्मचारीकडे आयईसी चे कामकाज देण्यात आले। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्या पदाचं कामकाज त्या अधिकाऱ्यांकडे देणं बंधनकारक आहे। मात्र याला जिल्हा परिषद आरोग्य विभाग अपवाद आहे म्हणावं लागेल। चक्क एमपीएससी मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज पाहणं पसंत केलं जातंय। यावर नवनियुक्त जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय वाळा यांनी सदरचा प्रकार आयएसी ब्युरो उपसंचालक डॉक्टर कैलास बहिष्कर यांना कळवलाय। तर दुसरीकडे आरकेएस कोऑर्डिनेटर प्रदीप नामदे यांनी त्यांच्या जॉब चार्ट नुसार जनआरोग्य समितीचं कामकाज पाहणं गरजेचं आहे। मात्र नामदे यांच्याकडूनही मूळ कामकाज बाजूला ठेवून बेकायदेशीरपणे औषध खरेदीच्या फायली हाताळणं, आयएसी मधील खरेदी प्रक्रिया, वाटप व अन्य कामकाज गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। परिणामी जनआरोग्य समितीचं कामकाज जवळपास ठप्प आहे। निधी असूनही तो खर्च होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।